एक मोठी अपडेट समोर येते। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशच्या या ठिकाणी पळण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर येते। तर या हल्ला प्रकरणानंतर आरोपी मोहम्मद हा घाबरल्याची माहिती मिळते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स? सगळ्या प्रकरणात सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपी ज्या पद्धतीनं लपत होता किंवा दुसऱ्या मार्गाने बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता, तर 16 तारखेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले होते। मात्र मागच्या 2 दिवसापासून आरोपी हा माध्यमांमध्ये स्वतःबद्दलच्या बातम्या बघत होता। सीसीटीव्हीचे फुटेज सुद्धा माध्यमांमध्ये चालवत होते, त्याची सुद्धा त्याला कल्पना होती। आणि एका मुकादमकडे त्याने या संदर्भात चौकशी केली होती की मला बाहेर पळून जायचं आहे, पुन्हा बांगलादेशला जायचं आहे। त्यावेळी त्या मुकादमने त्याला सल्ला दिलेला होता की तू पोलिसांना शरण जा। मात्र आरोपी मानसिक तणावामध्ये होता आणि त्यामुळे लपण्याचा त्यानं प्रयत्न केला। मात्र याची कुणकुण पोलिसांना लागलेली होती, गोपनीय माहिती मिळालेली होती आणि त्यानुसार काल ठाण्यातल्या कासरवडवली परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला, आरोपीला घेरलं आणि त्यानंतर त्याच्यावरती ताब्यात घेऊन त्याच्यावरती अटकेची कारवाई जी आहे ती केलेली आहे। मात्र आरोपीला स्वतःबद्दलच्या ज्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत त्याची पूर्ण कल्पना होती। मागच्या 2 दिवसापासून ते सगळं पाहत होता आणि त्यानंतरच बांगलादेशला पळण्याच्या तयारीत सुद्धा होता। यासाठी त्याने काही जणांना संपर्क सुद्धा केला असल्याची माहिती आता तपासामध्ये समोर येते आहे। अगदी नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।